एखादं लहान मूल भांडणानंतरचा आपला राग जसं चटकन विसरून जातं, तसंच आपला राग द्रोणाचार्य विसरून गेले आणि अगदी प्रेमाने द्रुपदला आलिंगन दिले. परंतु इकडे द्रुपदच्या मनात मात्र द्रोणाचार्यांविषयीच्या द्वेषाची आग पेटली होती. द्रुपद भविष्यकाळाविषयीचे विचार मनात घोळवत आपल्या राजधानीकडे परतला. द्रोणाचार्यांनी ठरवले होते की अर्धे राज्य द्रुपदला द्यायचे आणि उरलेल्या पांचालच्या अर्ध्या राज्यावर आपला पुत्र अश्वत्थामा याला राज्याभिषेक करायचा. त्यानंतर कृपीला वचन दिल्याप्रमाणे त्यांनी एक गाय घेतली आणि आपला पुत्र अश्वत्थामासह ते घरी परतले. कृपी ही खूप आनंदी झाली. आचार्य द्रोण अश्वत्थामाला म्हणाले, पुत्र, तू आता राजा झालास, परंतु तू काही क्षत्रिय नाहीस, ब्राह्मण आहेस आणि ब्राह्मणाचे कर्तव्य आहे की फक्त शिकत राहायचं आणि दुसऱ्यांना शिकवत राहायचं. अश्वत्थामा म्हणाला, हो पिताश्री, बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न सतत खात आहे, तुम्हाला विचारू का? द्रोणाचार्य म्हणाले, हा प्रश्न पित्याला विचारतो आहेस की गुरुला? अश्वत्थामा म्हणाला, गुरुला. द्रोणाचार्य म्हणाले, ठीक आहे, विचार. अश्वत्थामा म्हणाला, गुरुवर्य, तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याकडून त्याचा अंगठाच का मागितला? तो केवळ क्षत्रिय नाही म्हणून? द्रोणाचार्य म्हणाले, अश्वत्थामा, क्षत्रिय तर तू पण नाहीस. अश्वत्थामा म्हणाला, परंतु मी ब्राह्मण तर आहे. द्रोणाचार्य म्हणाले, मनुष्य पहिला आला की जाती? केवळ कोणी जन्माने ब्राह्मण ठरत नाही, ज्याने त्याने त्याचे कर्म करायला हवे. ज्या दिवशी त्याने त्याचे ब्राह्मणाचे कर्म करायचे सोडले, त्या दिवसापासून तो ब्राह्मण राहणार नाही. एकलव्याचा अंगठा यासाठी घेतला नाही की तो उच्च जातीचा नव्हता. विद्येवर कुण्या एका जातीचा अधिकार नाही, कुणीही शिकू शकतो. तसेच एकलव्य हा निषाद राज्याच्या हिरण्यधनुचा मुलगा. त्याचे वडील मगध नरेश जरासंधाचे सेनानायक आहेत. एकलव्य हा आपल्या विद्येचा उपयोग मगध राज्यासाठी करणार होता, जे हस्तिनापूरचे शत्रुराष्ट्र आहे आणि मी हस्तिनापूरशी बांधील आहे. त्यांच्या शत्रूला मी मदत करू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि एकलव्याचा अंगठा मी यासाठी घेतला की एकलव्याने ती विद्या माझ्याकडून घेतली नव्हती तर चोरली होती. अर्थात त्याच्या जागी जरी क्षत्रिय अथवा ब्राह्मण असता तरी त्याच्याकडून गुरुदक्षिणा म्हणून मी त्याचा अंगठाच घेतला असता.